नमो बुद्धाय। दर्शको, आज आपण महाड या चौदार तळ्यावरती आलेलो आहोत। आज 20 मार्च 2026 आणि याच दिवशी 1927 साली या महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह जो पाण्याचा संगर हा झाला होता आणि या दिवशी अनेक भीम अनुयायी या चौदार तळ्याला भेटण्यासाठी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने या दिवशी उपस्थित असतात। महिला समता सैनिक दलाच्या महिला सैनिक आपल्यासोबत आहेत। आज जो महाडचा सत्याग्रह दिन आहे याला 99 वर्ष पूर्ण होत आहे। काय सांगताल आजच्या दिवशी? आपण कुठून आलात आणि तुमचं नाव काय? माझं नाव हंसकला हेमचंद्र पाटील। मी नागपूरवरून आली। मी समता सैनिक दलाची कमांडर आहे। आज मला 20 वर्ष झाले मी समता सैनिकचा धुळा सांभाळत आहे आणि आजच्या दिवशी जे बाबासाहेबांनी 20 तारखेला जो लढा चालू केला तो लढा पूर्ण जगभर हा उमडलेला आहे आणि पूर्ण जगातील। पण मला एक थोडंसं बोलायचं आहे। आता काही लोक बाटला घेऊन आले आणि ह्या पाणी न्यायला, हे अंधश्रद्धा आहे। मी बोलते पाणी ते तेव्हा आपल्याला पाण्यासाठी मनाई होती, म्हणून बाबासाहेबांनी ह्या तळ्याचं पाणी ओलडीत घेऊन पिलं होतं। एवढं गंद पाणी पिल्याच्या नंतर ते शुद्ध झालं का? शुद्ध झालं। आता बाटल घेऊन पाणी नेऊन राहिले आहेत, आम्ही पाणी नेऊ का? तर हा लढा बरोबर आहे का? चुकीचा आहे। आणि ज्या वेळेस बाबासाहेबांनी तर ह्या तळ्याला दया दुधाने आणि गोमूत्राने धुतलं होतं, साफ केलं होतं पूर्ण। म्हणजे एवढे बाबासाहेब अछूत होते, एवढे अछूत होते। हे असं दुसऱ्यांचे मत आहे, पण बाबासाहेब अछूत नव्हते। आज सारा देश, पूर्ण देश हे बाबासाहेबाला अभिवादन करायला इथे येतो आणि बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये आपल्याला सर्व मूलभूत हक्क सुद्धा दिले। मी एवढे बोलून दोन तर ह्या समता सैनिक दलाच्या ज्या महिला सैनिक आहेत तर यांनी हे विचार मांडलेले आहेत। आपल्यासोबत अजून समता सैनिक दलाचे सैनिक उभे आहेत इथे। आज सलामी दिलेली आहे। 99 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 100व्या वर्षी आपण पदार्पण करत आहोत। काय वाटतं तुम्हाला आजच्या दिवशी? सर, खऱ्या अर्थाने हा जो इथं माप दिसतोय, बाबासाहेबांचे अनुयायी इथे आलेले आहे। खऱ्या अर्थाने अनुयायी 20 वर्षापूर्वी इथे यायला पाहिजे होतं। जसं आपण भीमा कोरेगावचा विचार केला तर गेल्या 10 वर्षांमध्ये जे भीमा कोरेगावबद्दल अवेअरनेस लोकांमध्ये आलेली आहे, तसेच या 14 तळ्यासाठी यायला पाहिजे। हा संघर्ष आता आईने सांगितला पाणी पिण्यासाठी नसून ते एक स्वाभिमानाचा आणि आपला जो अधिकार, मानवी मूलभूत अधिकार, त्यासाठी हा लढा होता। येणारं हे वर्ष शतकीय वर्ष आहे। फक्त हे 14 मार्चच्या 14 तळ्याचेच नाही तर समता सैनिक दलाची स्थापना, तसेच मनुस्मृती दहन येणारं आहे 100 वर्ष ऐतिहासिक राहणार आहे। ज्या 3 ते 4 महिन्यामध्ये 3 मोठ्या घटना घडल्या। मार्चचा सत्याग्रह, त्यानंतर समता सैनिक दलाची स्थापना आणि मग मनुस्मृती दहन। तर येणारं वर्ष सर एक अलौकिक असं वर्षाला आहे जे 100 वर्ष याच्यानंतर मग असे कधी अशी घटना घडणार नाही जी घटना ह्या एका वर्षात घडलेली होती। म्हणजे हा ज्या 100 जो वर्ष आहे, येणारा वर्ष अशी घटना आयुष्यामध्ये कुठे घडली नाही जे ह्या वर्षी घडलेली आहे। 2027 जे आहे हे 27ला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत। तर त्या निमित्ताने काय तुमचा संकल्प असतो? सर, संकल्प असा आहे, बघा आपण आता जर विचार केला तर 2025मध्ये RSSचे 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। 2027मध्ये समता सैनिक दलाचे 100 वर्ष पूर्ण होणार आहे। परंतु जर आम्ही विचार केला तर RSS सत्तेवर आहे आणि त्यांच्या भारतामध्ये फक्त
लाखो शाखा, लाखो सैनिक नाही तर लाखो शाखा आहेत. तर आम्ही या समता सैनिक दलामध्ये संकल्प करण्यात आलेला आहे की 2027पर्यंत आम्ही बिहार राज्यावर वस्ती जाऊन समता सैनिक दल आणि त्याच्यानंतर महाराजा सत्याग्रह ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रचार आणि प्रसार करणार आहोत. आणि 2070मध्ये कमीत कमी नागपुरामध्ये 10 ते 20,000 नवीन सैनिक तयार करू. ह्या संकल्प घेऊन आम्ही समता सैनिक दलाच्या मार्फत समता रामबागच्या मार्फत आम्ही काम सुरुवात केलेलं आहे सर. बरं. आपण समता सैनिक दलाचे आपल्याबरोबर अजून सैनिक आहेत, तर काय आपलं नाव सांगा आणि कुठून आलात सांगा. आणि मार्शल रवींद्र भगत, समता सैनिक दलाचा सैनिक. मी नागपूरवरून नागसेंटूर यांच्यासोबत इथं कार्यक्रमाला आलो. पहिल्यांदा यायला भेटलं आणि इथला माहोल बघितला. आणि आमचा एक संकल्प आहे सर की येणाऱ्या 2027पर्यंत नागपूरमध्ये 10,000 सैनिक तयार करायचे. तर हे होते समता सैनिक दलाचे सैनिक आणि यांचा जो संकल्प आहे, हा संकल्प म्हणजे की जो समता सैनिक दलामध्ये किमान 10,000 सैनिक, नवीन सैनिक तयार करण्याचा. महाड चौदार तळ्यावरती आपल्यासोबत भीम अनुयायी आपल्यासोबत आलेले आहेत, महिला आहेत आपल्याबरोबर. त्यांचे विचार आपण जाणून घेऊयात. आज आपलं नाव आणि आपण कुठून आलात ते सांगा. मी अनुष्का अविनाश मोरे, मी आविर्ली सेक्टर 2 वरून आले, नवी मुंबई. आजच्या दिवशी 2026मध्ये 99 वर्ष पूर्ण होत आहेत सत्याग्रहाला. 100 वर्ष पूर्ण होणार आहेत 2027मध्ये. काय तुम्हाला नेमकं वाटतं आजच्या दिवशी? नाही, आजच्या दिवशी खूप वाईट वाटतंय सर खरं तर. कारण काय आहे, आपण गर्दी करतो, सगळं होतं, पण आचरण होत नाही आहे. आणि आचरण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हीच आपली खंत आहे. आपण सगळे बघा किती म्हणजे वैभव किती दिले बाबांनी, आपण काही कष्ट न करता खूप वैभव मोठं दिले, पण काय होतंय ना, त्याचं आचरण न होता शासनकर्ती जमात व्हा म्हटलं, पण शासनकर्ती जमात आपल्याला होताच येत नाही आहे. तर शासनकर्ती जमात झालं पाहिजे आणि हे सगळं आपण काबीज केलं पाहिजे. आपण दुसऱ्याकडून मागितलं नाही पाहिजे, आपण समोरच्याला दिलं पाहिजे अशी मला तरी वाटतं. बरोबर आहे. शासनकर्ती जमात बाबासाहेबांनी खरं सांगितलं होतं की जा आणि आपल्या घरातल्या भिंतीवरती लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ती जमात व्हायचं आहे. आणि हेच या ठिकाणी या आजच्या दिवशी या महिलांनी सांगितलेलं आहे. कुठून आलात तुम्ही? काय नाव तुमचं? मी अलका जगन्नाथ दीपंकर, मी मुंबई चेंबूर येथून आले. मी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये कार्यरत आहे. आज 15 वर्ष झाले मी त्या संस्थेची निगडीत आहे. आणि आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी आपल्या जीवनामध्ये लिहिला गेलेला आहे. कारण आपण पूर्वीचा जर काळ बघितला तर याच तलावामध्ये मला वाटतं कुत्रे मांजरे पाणी पित असतील, परंतु आम्ही माणूस म्हणून आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. आणि तोच अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी या महाडच्या तळ्यावर सत्याग्रह केला. कारण बाबासाहेबांना त्या पाण्यासाठी सत्याग्रह करायचाच नव्हता. कारण पाणी ही निसर्गाची देणगी आहे, कुणीही पिऊ शकलं असतं, परंतु त्या निसर्गाच्या देणगीने सुद्धा आम्हाला वंचित ठेवलं होतं. कारण त्यावेळेची मनुस्मृतीवादी म्हणजे जातीवादी लोक या ठिकाणी आम्हाला मना करत होते. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी हा ऐतिहासिक संग्राम घडवून आणला. आणि आज त्याला 99 वर्ष पूर्ण होत आहे. परंतु या ठिकाणी शोकांतिका होते की आज आपण बघतो की आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार मिळालेला आहे. आज या पाण्याचं आपण स्वरूप बघितलं तर अगदी दूषित झालेलं आहे, तरीही लोक पाण्याच्या बाटल्या भरून भरून पाणी नेत आहेत. ही एक अंधश्रद्धा आहे. आणि बाबासाहेबांनी महिलांना याच ठिकाणी परिषद घेऊन सांगितलं होतं की महिलांनी अंधश्रद्धा मुक्त व्हावं. परंतु खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या शब्दाला मान न देता आज आपण अंधश्रद्धेच्या पूर्णपणे आहारी गेलेलो आहोत. आणि आपल्याला बाबासाहेबांनी जे स्वाभिमानाचं जीणं जगायला शिकवलं त्यापासून आपण वंचित होत चाललो आहे. आणि त्याचाच फायदा हे जातीवादी सरकारसुद्धा घेत आहे. आज आपण बघतो की महिलांवर अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत. आणि या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आता तरी महिलांनी कुठेतरी सज्ञान व्हावं असं मला मनापासून वाटतं. आणि या 99 वर्ष पूर्ती दिनानिमित्त आपण सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देऊ. कारण हार्दिक शुभेच्छा देणं हे एकमेकांना प्रोत्साहित
करण्यासारखं होईल आणि या ठिकाणी आपण या दिनाचं औचित्य साधून या पवित्र अशा पावनभूमीवर महाड चौदार तळ्याच्या शेजारी आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आलो आहोत। या ऐतिहासिक जागेला मी विनम्र अभिवादन करते आणि परत एकदा सर्वांना सहस्नेय जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी जो चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता त्या दिवशीच आज आपण पाहतात की अनेक अनुयायी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी येत असतात। त्याचप्रमाणे आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशामध्ये आपल्यासोबत सत्यशोधक आहेत आपल्यासोबत। काय आजच्या दिवशी सांगताल? 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 100व्या वर्षी आपण पदार्पण करत आहोत, काय सांगताल आजच्या दिवशी? तर नमस्कार बंधूंनो, आज या प्रसंगाचं औचित्य म्हणजे बाबासाहेबांनी 1927 हे साल निवडलं होतं। त्यामागचं कारण की महात्मा फुलेंच्या जयंतीला 100 वर्ष झाले होते। आता हे जे चालू वर्ष जे आहे 2026 ते 2027 हे महात्मा फुलेंचं द्विशताब्दी वर्ष म्हणून आहे। याच्या औचित्य साधून आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं इथं आलो आहोत। आम्ही तिघंजण आहेत, माझ्याबरोबर भारत विठ्ठलदास बंधू आहेत आणि त्याचबरोबर BK लोंढे आमचे सहकारी, आणि आम्ही इथे चमत्काराचं सादरीकरण करतो आहोत। त्याचबरोबर अंधश्रद्धे संबंधीची जी पुस्तकं आहेत नरेंद्र दाभोळकर आणि इतर पुस्तकं तर ती आम्ही विक्रीसाठी आहे। तर हा उपक्रम आमचा निव्वळ म्हणजे सद्भावनेने आहे, व्यापारी दृष्टिकोन नाही इथं या ठिकाणी। आणि आपलं जे चॅनल जे आहे लॉर्ड बुद्धा यांनी आम्हाला या ठिकाणी उपकृत केलं। एवढ्या गर्दीमधून आम्हाला शोधत आले आणि आम्हाला म्हणजे लोकांसमोर यावं ही सगळी माहिती, यासाठी मी त्यांचा आभारी आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी खरं तर सत्यशोधक ही चळवळ सुरू केली होती आणि महात्मा फुले यांनी कधीही म्हणजे अंधश्रद्धेला कधीही वाव दिला नाही, कधी थारा दिला नाही आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं होतं आणि त्यांचे जे विचार आहेत ते विचार घेऊन पुढे त्यांनी अनेक कार्य केली आहेत। काय सांगताल? आजच्या 2026 आहे आणि तरी देखील आपल्या समाजामधनं अंधश्रद्धा ही जात नाही आहे, काय करावं लागेल आणि जास्तीत जास्त महिला या अंधश्रद्धा आहेत, कसं त्यांच्याकडे पाहतात? तर बाबासाहेबांनी जो बुद्ध धर्म स्वीकारला याचं स्वरूप आहे की एक तर आदर्शवाद आणि दुसरं निरीश्वरवाद। तर याचं अनेक वक्त्यांनी ते प्रकर्षाने लोकांसमोर आणलं नाही आणि त्यामुळं आणि बाबासाहेबांचं जे म्हणजे अचानक जाणं ते एक अपुरं कार्य राहिलं। तर या कार्याची धुरा त्यावेळेसच्या धडाडीचे लोकांनी ते स्वीकारली पाहिजे होती, परंतु मधल्या काळामध्ये मरगळ आली होती। बुद्ध धर्माचं माहिती मिळणार नाही म्हणजे अशी परिस्थिती होती कुठूनही। त्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, परदेशी संस्था यांनी जे काम सुरू केलं, उदाहरणार्थ TBM त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे, नंतर जे जैन बुद्धिझमचे आहेत, त्यानंतर ताओ जे आता काही वर्षापूर्वी आलं आहे, विपश्यना जी चळवळ आहे ती बौद्ध धर्मातील खूप चांगलं स्वरूप लोकांपुढं आणते आहे आणि त्याचे परिणामस्वरूप पण आपल्याला दिसून येत आहेत। मोठ्या संख्येमध्ये करोडो लोकांपर्यंत विपश्यना पोचल्या आहे, त्याच्या आकर्षण निर्माण झालेलं आहे। अगदी शासकीय पातळीवर पण त्याचा खूप चांगला म्हणजे प्रसार झालेला आहे। तर
उद्याचं चित्र नक्कीच आशादायी असणार आहे. आणि आता आपण भूतकाळ विसरून जर समजा आता फक्त विधायक आणि तेच विचार जर आपल्या समोर ठेवलं, विधायक चित्र आपल्या समोर ठेवलं, तर नक्कीच उद्याचा काळ आपल्यासाठी चांगला असणार आहे. आज आपल्यासोबत अनेक भीम अनुयायी आपल्यासोबत आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. माळ ठिकाणी कुठून आलात, काय नेमकं तुमचं नाव सांगा. मी बाबासाहेब गायकवाड, मी राहणार दौंड, पुणे जिल्ह्यातला आहे. आणि या ठिकाणी आम्ही जवळजवळ 7-8 लोक आलेलो आहोत त्या ठिकाणी. आणि ही प्रेरणा आहे, बाबासाहेबांनी हा जो संघर्ष केला पाण्यासाठी, तो काय जो संघर्ष तो काही पाणी पिण्यासाठी नव्हता, तर या देशामध्ये, या समाजामध्ये, या संपूर्ण मानवामध्ये जो पिण्याचा हक्क जो आहे किंवा पाण्याचा हक्क जो आहे, तो अधिकार आहे, तो अधिकार मिळावा. आम्ही पण माणसं आहोत, आम्ही काही जनावरं नाही आहेत. त्यामुळे ह्या पाण्याचा जे पाणी जे आहे ते सर्वांना प्यायला मिळालं पाहिजे, हा संघर्ष बाबासाहेबांनी केलेला आहे. फक्त अधिकार, पाण्याचा अधिकार मिळावा म्हणून केलेला आहे. आणि आपल्या खरं पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927मध्ये पाण्यासाठी संघर्ष केला होता. आणि आज 2026 जवळजवळ 99 वर्ष पूर्ण झालीत, 100 वर्षात पदार्पण करत आहोत. त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय तफावत वाटते? त्यावेळेला जे अज्ञान समाज होता तो अज्ञान होता. शिकलेले लोक नव्हते. आणि शिकलेले लोक नसतानासुद्धा बाबासाहेबांच्या एका हक्केवरती किंवा बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोक एकवटली होती. आणि बाबासाहेबांवरती त्यांचा निष्ठा, प्रेम हे निर्माण झालं होतं. आणि त्यामुळं बाबासाहेबांना त्यांनी साथ दिली त्यावेळेला. आणि त्यावेळेला जे यायचे लोक होते, भाकरी बांधून यायचे, स्वतःच्या खर्चाने यायचे, काही चालत यायचे, अशा प्रकारचे लोक या ठिकाणी आले होते. आणि या आताची परिस्थिती आहे ती आताची परिस्थिती, आज शिकलेला माणूस आहे, मोठे गाड्या, मोटर गाड्या, मोठमोठ्या जे वाहनांचा उपयोग करून या ठिकाणी येत आहे. पण हे फक्त काय झालं की या देशामध्ये फक्त बाबासाहेबांचा एक एन्जॉय म्हणून लोक यायला लागले तिथं. आणि जे बाबासाहेबांचं जे काम, अधुरं काम जे आहे ते कुणी या ठिकाणी करताना दिसत नाही. आणि फक्त केवळ एक स्वातंत्र्य, बाबासाहेबांच्या या हक्काधिकार मिळाल्यामुळं जी त्यांना जे उंची मिळाली, जे सन्मान मिळाला आहे, या सन्मानामुळं लोक आता हे सगळं करू शकलेले आहेत, राहिलेले आहेत. पण बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती चळवळ कुठल्या प्रकारे या ठिकाणी कुणी त्याला चळवळीचं पुढचं जे काम आहे कुणी करताना दिसत नाही. तर या ठिकाणी आम्ही जे आहे ते दुहेरी कार्यक्रम आहे आमचा. आम्ही या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आम्ही हे काम, बाबासाहेबांचं जे अधुरं काम आहे, हे जागृतीचं काम आहे, या सर्व जी चळवळ आहे ही चळवळीचं आमची पुढे नेण्याचं आम्ही काम करत आहोत, लोकांना जागृतीचं काम करत आहोत. आणि हा भारत मुक्ती मोर्चा या ठिकाणी कार्यक्रम आहे, या ठिकाणी 14 तारखेच्या ठिकाणीच आहे. आणि त्यामुळं आम्ही भारत मुक्ती मोर्चा हे जे आहे हे माननीय वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. त्याच दृष्टीने बामसाहेब हे मूळ संघटन असल्यामुळं आणि भारत मुक्ती मोर्चा हे आंदोलनासाठी तयार केलेलं आहे. आज या देशामध्ये जे आपल्यावर जे अन्याय अत्याचार होतात किंवा संपूर्ण देशाची जी घटना जी आहे ही घटना संपूर्ण पायमल्ली केली जात आहे. आणि लोकांना ते पण जाणीव नाही की आपली घटना बदलली आहे की काय केली हे पण समजत नाही. वास्तविकता या देशामध्ये संपूर्ण ब्राह्मणी राष्ट्र निर्माण झालेलं आहे. अनियंत्रित सत्ता त्या ब्राह्मणांच्या हातामध्ये आहे. आणि हे त्या काळी बाबासाहेबांनी संपूर्ण हे असताना, अज्ञान समाज असताना सुद्धा त्यांनी एवढी मोठी चळवळ चालवली. आज एवढा मोठा समाज शिकलेला आहे, मोठा झालेला आहे, पण या लोकांना या चळवळीचं काही घेणं दिलं नाही आहे. आणि म्हणून माझं एवढंच मत आहे की या ठिकाणी संपूर्ण बाबासाहेबांचे जे विचार आहेत किंवा जी चळवळ ही पुढे न्यावी म्हणून बाबासाहेब म्हटलं होते की माझा जी चळवळ जी आहे किंवा माझा जो हा प्रगतीचा रथ आहे तो पुढे नेताना याला तरी चालेल, पण आहे ठिकाण ठेवा, पण मागे नेऊ नका, हा तो बाबासाहेब संदेश आहे. त्याप्रमाणे मी काही वेळेस असं म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे तर ही घटना बदलणं अशक्य आहे. आणि काही लोक असं देखील म्हणत आहेत की जी घटना आहे ही घटना कधीही बदलू शकतात. काय नेमकं खरं आहे, कशी बदलू शकतात किंवा काय त्याच्यामधलं तात्पर्य आहे? कसं एक घटना बाबासाहेब लिहिलेली त्याच्यामध्ये ती लोक बदलू शकतात
हे सत्य आहे. कसं तर हे आत्ता सध्या यांनी जे अनियंत्रित जे सरकार जे ब्राह्मणीचा याच्यामध्ये आहे, तर ते अनियंत्रित सरकार असल्यामुळं तुमच्या हक्क अधिकारावरती ते संपूर्ण गदाणत आहेत आणि इनडायरेक्टली प्रत्यक्षरित्या तुम्हाला ते कळत पण नाही की घटना बदलली की नाही बदलली. आज तुमच्या जे कलम 19चं जे कलम 19 जे आहे अधिकाराचं, की बोलण्याचा अधिकार, संघटन करण्याचा अधिकार, तुमच्या ज्या मागण्या हे करण्याचा अधिकार आहे, हक्क अधिकार मागण्याचा, जे हक्क अधिकार हे करण्याचा जो 19 कलम आहे ते त्यांनी संपवून टाकलेले आहे. याच्यामध्ये आत्ता मागच्या महिन्यामध्ये नागपूर ह्याला कटकला जे अधिवेशन होतं, ते अधिवेशन जवळजवळ 100 एकरमध्ये अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण देशातून लोक येणार होते आणि जवळजवळ 2 महिने अगोदर तयारी होत असताना करोडो रुपये त्या ठिकाणी 100 एकर जमिनीवरती करोडो रुपये खर्च करून बामसेफचं अधिवेशन होत असताना या तिथल्या मनोवादी सरकारने, BJP सरकारने ती परवानगी होती, परवानगी आम्ही 2 महिन्यापूर्वी जी दिली होती ती परवानगी नाकारून या ठिकाणी ते अधिवेशन होऊ दिलं नाही, तर राईट मेंबरला होऊ दिलं नाही. आणि म्हणून हे 19 जो कलम आहे त्या कलमाचा त्यांनी संपूर्ण बद्ध हे केलेले, अधिकार वंचित केलेले. आणि त्यामुळं काय होतं की ही घटना जी आहे जवळजवळ कुचकामी गेल्यासारखं झालं की जे अधिकार तुमचे जे होते ते अधिकार हिरावून घेतलेले आहेत. म्हणून ही घटना बदलल्यासारखंच आहे. अशा प्रकारचे घटना बदलण्याचं काम षडयंत्र ते एक सुरू होत आहे. तुम्हाला दिसत नाही पण इनडायरेक्टली ते घटना बदललेली आहे. आणि फक्त आपण म्हणतो की घटना बदलली तर आम्ही हात तोडलो पाय तोडलो, पण कसं काही नाही आहे. तुमचे हात तोडले पाय तोडले तर तुम्हाला कळत पण नाही त्यांनी काय केले ते. तर त्यामुळे ही घटना बदलू शकते. म्हणजे याचा अर्थ की घटना ही एकच संपूर्ण बदलता येत नाही आहे. त्या घटनेमधले जे कलम आहेत तर या कलमांना कुठेतरी छेद देत ही घटना हळूहळू संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला एक गोष्ट सांगा की आपल्या समाजामध्ये अनेक शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, उच्च शिक्षित झालेले आहेत, पण आपल्या चळवळीला वेग का येत नाही आहे? चळवळीला वेग येत नाही याचा अर्थ काय माहिती की जे लोक ज्यांच्याकडं श्रम हे पैसा आहे, वेळ आहे, बुद्धी आहे, हुनर आहे, हे समाजासाठी देत नाहीत आणि त्यांची चळवळीला कुठल्या प्रकारचं योगदान ते करत नाहीत. फक्त लोक काय की बाबासाहेबांच्या नावाला एकत्र येतात, त्यांची जत्रा उत्सव साजरा केल्यासारखे या ठिकाणी जमतात आणि जपून मग ही चळवळ जी आहे ती चळवळ कुठल्या प्रकारे त्याला हे मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी की या देशामध्ये जे आपले चळवळीचे जे पूर्वीचे जे होते चळवळीचे म्हणजे कार्यकर्ते किंवा जे बाबासाहेबांची जी फुलेशाह आंबेडकरची चळवळ आहे, ह्या चळवळीमध्ये जे नेते होते ते नेते कुठल्या प्रकारचं या विकले गेल्यामुळं, या ब्राह्मणी व्यवस्थेला विकले गेल्यामुळं, त्यामुळं हे कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही अशा पद्धतीचे लोकांमध्ये संभ्रम आहे. आणि तो संभ्रम असल्यामुळं कुठे एक प्रकारे एकत्र येत नाही लोक. म्हणून या ठिकाणी विदाऊट कुठल्या प्रकारचा राजकीय लोक जे आहेत ते विकले गेल्यामुळं पैसे घेऊन किंवा आणखी कुठल्या मार्गाने पदं घेऊन ते तिथं जुळले जातात, त्यांची लाचारी करतात. आणि लाचारी केल्यामुळं ह्या समाजाचं नेतृत्व कोणी करत नाही. या समाजामध्ये नेतृत्व जे आहे हे नेतृत्व चांगलं झालं पाहिजे, सक्षम झालं पाहिजे की जेणेकरून तो कुठल्या प्रकारे माणूस विकला गेला नाही पाहिजे आणि ज्यांनी फक्त या देशामध्ये बाबासाहेबांची विचारधारा पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे तर ते होऊ शकतं. म्हणजे बरोबर आहे. याच्यामध्ये खरं पाहायला गेलं तर जी सत्ता आहे या सत्तेच्या अवतीभोवती हे सगळं राजकारण फिरत असतं. आज चौदार तळ्यावरती आलेला आहात खरं पाहायला गेलं तर, आणि काही जी लोकं आहेत तर आपल्या पाण्याच्या बॉटल्समध्ये चौदार तळ्याचं पाणी भरून घरी घेऊन जात आहेत. काय याच्यावरती तुम्ही सांगताल? तो एक भक्तीचा विषय आहे. मला असं म्हणायचं आहे की बाबासाहेबांचे अनुयायी कमी आहेत आणि भक्त जास्त झालेत. तर अनुयायामध्ये आणि भक्तामध्ये जो फरक आहे तर अनुयायी कसा असतो तर एक प्लेन कागद, त्याच्यावरती तुम्हाला काही लिहिता पण येतं आणि लिहिलेलं वाचता पण येतं. पण जो भक्त जो आहे तो असा चोळामोळा गोळा करून टाकलेला जो कागदाचा बोळा असतो त्याच्यावर तुम्हाला लिहिता पण येत नाही आणि त्याच्यावर लिहिलेलं वाचता पण येत नाही. अशी अवस्था भक्तांची असते. आणि मग त्या भक्त कॅटेगरीतली माणसं तशी करतात, अनुयायी तसं करत नाहीत. बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा तो अनुयायी आणि बाबासाहेबांना नुसतं मानणं व जय जयकार करणं. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझं राहिलेलं अधुरं काम त्याच्यासाठी प्राणाची बाजी लावा. तर खरं म्हणजे प्राणाची बाजी लावण्यासाठी लोकांनी तयार व्हायला पाहिजे आणि ते काम भारतामध्ये भारत मुक्ती मोर्चा करण्यासाठी सक्षम आहे. पुढील काळात नक्कीच होईल. जय भीम, जय भारत.
खरंच जे म्हणजे आपण खरं पाहायला गेलं तर आपल्या समाजाचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अनुयायी हा तरुण वर्ग जो आहे, हा तरुण वर्गापेक्षा आज आपण पाहतात की जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे आपल्या समाजाचे ज्येष्ठ नागरिक आहेत, ह्या ज्येष्ठ नागरिकांनी जो गाडा आहे, जो बाबासाहेबांचा समतेचा गाडा आहे, हा समतेचा गाडा पुढं नेण्याचा खरोखर हे प्रयत्न करत आहेत या त्यांच्या कार्यातून. सुशोभीकरणासाठी द्यायला लागत आहेत. एवढ्या वर्षाने भारत स्वतंत्र झाला, एवढ्या वर्षानंतर देखील चौदार तळ्याचं सुशोभीकरण रखडतं. कसं पाहतं याकडे? बाबासाहेब आंबेडकरांची खऱ्या अर्थानं चळवळ या महाडच्या 14 तळ्यापासून सुरू झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे. गेल्या वर्षी मी आणि भरत शेठ आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो होतो, पाहणी केली होती. एक भावना, जनभावना ज्याला म्हणतात, सर्वसामान्याची तुम्ही जर पाहत असाल तर 14 तळ्याच्या पाण्याची अवस्था दुरावस्था आहे, पण तरी भावना म्हणून बाबासाहेबांनी तर पाणी प्राशन केलेलं आहे म्हणून आम्ही करणार असं लाखो लोक येऊन इथं पाणी पितातही आणि बरोबर घेऊन जातात. म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला आणि मी जवळपास 56 कोटी रुपये याला मंजूर केले. आज त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होत आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. या कार्याला जवळपास आता 100 वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आणि हे 100 वर्षाचा जल्लोष हा तेवढाच चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि पूर्ण डेव्हलप झालं पाहिजे. म्हणून आम्ही फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत हे संपूर्ण काम कंप्लीट करणार आहोत. या एजन्सीला तसं सांगितलं आहे की आम्हाला कोणत्याही परिस्थितीत चांगल्या दर्जेदार आणि चांगलं काम या 15 फेब्रुवारी येणारी तेव्हा झालं पाहिजे. 20 मार्चला पुन्हा आम्ही या ठिकाणी मोठा जल्लोष करणार आहोत. कदाचित याला आणखीन मोठे नेतेसुद्धा येण्याची शक्यता आहे. म्हणून ही सुरुवात आहे महाडच्या क्रांतिकारी चळवळीची, जी दिशा देशाला, महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिली. तिथं येऊन आम्हाला मनस्वी आनंद होतो. आजचा कार्यक्रम कशा स्वरूपाचा कार्यक्रम असेल, काही नियोजन असेल पुढच्या वर्षी 100 वर्ष की पूर्ण वर्षभर हे कार्यक्रम चालणार आहे? आता ही सुरुवात आम्ही यासाठी केली. आता हे भूमिपूजन आज झालं, हे वर्ष पूर्ण वर्ष आम्ही हे जन्मशताब्दी वर्ष हे पूर्ण वर्षभर साजरं करणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेणे, प्रत्येक ठिकाणी जाणे, मग दीक्षाभूमी असेल, चैत्यभूमी असेल आणि गावोगावी हे कार्यक्रम घेतले जातील अशी आमच्या विभागाची आमची कल्पना आहे. आजच्या दिवसभराचा एकूण कार्यक्रम कसा होणार आहे? मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत. आता हा कार्यक्रम 10 वाजता सुरू होईल. सर्वप्रथम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि इतर सहकारी हे इथं येतील, बाबासाहेबाला मानवंदना करतील. या ठिकाणी भूमिपूजन होईल. भूमिपूजन झाल्यानंतर क्रांतीस्तंभाच्या समोर आमचा मोठा पेंडॉल टाकलेला आहे. त्या ठिकाणी सर्व मान्यवर तिथं जातील. जे म्हणजे ज्यांना ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत ज्यांच्यावर खून झाले होते त्यांच्या कुटुंबियाला नोकरी देण्याचा आजचा हा दिवस. म्हणून 10 लोकांना 100 लोक बोलवले, 100ला देणार आहोत. परंतु 10ला फक्त CMच्या यांच्या हस्ते 10 लोकांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचं कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि बाकीच्या 90 लोकांना तातडीनं तिथेच स्टेजवरच त्यांनाही नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल. एकूण 889 लोकांना आम्ही या डिपार्टमेंटच्या माध्यमातून नोकरीमध्ये सामावून घेतो आहे. म्हणून त्याच्यानंतर मान्यवरांची भाषणं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री ते मुंबईकडे रवाना होतील. महाड नगरपालिकेने अनेक वेळा 14 तळ्याचं पाणी शुद्धीकरणासाठी प्रयत्न केले, मात्र ते काही महत्त्वाचे ठरलं आहे. महाडच्या 14 तळ्यात वेगळ्या प्रकारची शेवाळ निर्माण होते, रंगीबेरंगी आणि 14 तळ विद्रुप होतं. तर यावेळी विशेष काही कार्यक्रम असणार आहे? हे बघा, आम्ही जे केलेलं ना अत्यंत विचारपूर्वक केलेलं आहे. नगरपालिका आहे, नगरपालिकेकडे एवढे इंजिनियर्स किंवा त्याच्यातले तज्ज्ञ नसतात. म्हणून आम्ही याला MIDC जे वॉटर सप्लायमध्ये मोठं काम करते त्यांना एजन्सी म्हणून घेतलेलं आहे. सिव्हिलचं काम करतील आणि त्याचं वॉटर फिल्ट्रेशन प्लांट असेल. हा जो इथलचा 14 तळे जे आहे ते स्वर्ण मंदिराच्या धर्तीवर बनेल आणि तुम्हाला स्वतःला या ठिकाणी हात घालून पाणी पिता येईल. या पद्धतीचं इतकं स्वच्छता आणि चांगलं पाणी या ठिकाणी पाहायला मिळेल. महायुतीतल्याच आता घटक पक्षामध्ये या कामाचा श्रेयवाद घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तुमची एक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांची इच्छा आहे की माझ्या हस्ते भूमिपूजन व्हावं, कारण हा संपूर्ण पाठपुरावा मी केला होता. नक्की काम कुणी केलंय?
हे बघा, पाठपुरावा करणं, भरतशेठ गोगावलेंनी सर्वात जास्त पाठपुरावा केला, अनेक आमदारांनी सांगितलं, परंतु हे आपल्या माहितीचं काम आहे आणि याचा श्रेय मी, जरी पैसे किंवा निधी मी दिला असला तरी मी सर्वांना श्रेय देतो. सर्वांनी याचं श्रेय घ्या, पण काम चांगलं होऊ द्या, एवढी त्यांना विनंती. महाडचा जो सत्याग्रह आहे, हा सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 100व्या वर्षी आपण पदार्पण करत आहात. अण्णाजी, आपण काय सांगताल? आज आपण महाडला आलेला आहात, 99 वर्ष पूर्ण होऊन 100व्या वर्षी पदार्पण होत आहे, काय सांगताल याविषयी? आज महाड चौदार तळ्याचा 99 वर्ष सत्याग्रह दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायाचे मंत्री संजय शिरसाट, इथले आमदार भरत गोगावले आणि महाराष्ट्रामधून सर्व भीम अनुयायी खरं ह्या चौदार तळ्याला विजिट देत असतात. आणि आजचा हा दिवस खरं बघितलं तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. उद्या 100व्या वर्षात पदार्पण करत असताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी बऱ्याच योजना राबवण्यात येणार आहे. आज जर बघितलं तर तुम्ही जवळजवळ 56 कोटी रुपये खर्चून जे चौदार तळे, त्या चौदार तळ्याचं सुशोभीकरण आणि स्वच्छ पाणी करण्यासाठी ते फिल्टरेशन असं ते बसवण्यात येणार आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधील सर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हे भावनेतनं या ठिकाणी येतात आणि त्या चौदार तळ्याचं पाणी प्राशन करतात. हे होते विधानसभेचे अध्यक्ष अण्णा बनसोडे. पूर्ण होत आहेत आणि आपण जो 100व्या वर्षी पदार्पण करत आहात, काय नेमकं सांगताल? आज महाड चौदार तळ्यावर आजचा हा आनंद हा आपण पाहताय. आज आमचे सर्व अनुयायी आलेले आहेत आणि आम्ही जे का आज काम हातामध्ये घेतलेलं आहे, ह्या चौदार तळ्याचं पूर्ण सुशोभीकरण करून पाणी शुद्धीकरणाचं, ते खराब पाणी होतं आणि ते आज आम्ही 55 कोटी 80 लाख रुपये त्याला मंजूर केलेले आहेत आणि त्याच्या कामाचं आज भूमिपूजन आम्ही करणार आणि हे 100व्या वर्षी हे पाणी सगळ्यांना पिण्यालायक होईल असं आम्ही करतो. या चौदार तळ्यावरती अनेक भीम अनुयायी आलेले आहेत आणि आपल्यासोबत ताई आहेत, त्या आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहेत. काय सांगताल असतं? मी शशिकला कालिदास कांबळे चरण, मी 10 वर्षे ह्या चौदार तळ्याला येतो. पण मला असं वाटतं अशा महिला जागृत व्हाव्या आणि याव्या, जिथं गाव आहे तिथं भीमराव कळला पाहिजे आणि त्यांचा नामस्त सत्कार झाला पाहिजे. काय काय बुद्धविहार काय काय गावात बंद आहे ते चालू पाहिजेत. पुढाऱ्यांना रिक्वेस्ट केली, हातापाया पडलो तर ते म्हणतात ज्या गावची पद्धत त्यांनीच ते सॉल्व करायचं असते. नाही, खेड्यामध्ये बाबासाहेब हे माहीत नाही, पण माहीत झाला पाहिजे. तुम्हाला सवलत पाहिजे, स्कॉलरशिप पाहिजे, अकॅडमी पाहिजे, पण ते कुठून मिळालं? हा पाणी मिळत नव्हतं, हा पाणी कुणी दिलं हे सर्वांना समजलं पाहिजे. आणि महिला जागृत व्हा, माझी कळकळीची विनंती आहे. कारण बाबांच्यामुळं पाणी पितो हे विसरू नका. 9 दिवसाच्या 9 साड्या नेसून नटताय, पण नाही, तुम्ही विटला असतासा तर महिलांनी सर्वांनी जागृत व्हा. मी कळकळीची विनंती आहे. एक सामान्य न लिहिता वाचता आहे, पण जगभर फिरून आलो, जगभर फिरून येतो. माझ्या बाबासाहेबांची माहिती मंत्रालयामध्ये जाऊन आलो, दिल्लीला जाऊन आलो मी बाबासाहेबांच्या सभागृहामध्ये जाऊन. आणि हे कोपऱ्यात माझे गाव आहे, तिथं भीमराव उभा पाहिजेत, माणसं भीमाच्या मागं पाहिजेत. आउटसाईडला जाते ती इकडं वळा, कारण बाबासाहेबच आमचे हितून पर्वत आहे एवढे आहेत. देव कुठला आम्हाला पाणी दिला नाही, आम्हाला स्थान दिलं नाही. एवढं सांगून मी माझे जय भीम, सर्वांना जय महाराष्ट्र. महिला सर्वजण जागृत व्हा, सर्वांना समजून दे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.